नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वडगाव शहर प्लास्टिक मुक्त करणार, नगराध्यक्ष विद्याताई पोळ। प्लास्टिक निर्मूलन पेट वडगाव अभियानाची घोषणा। वडगाव शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीनं पुढील महिन्यात संपूर्ण शहरात सुमारे 20,000 कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात येणार असून व्यापारी संघटनेतील सर्व व्यापाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ यांनी केलं। त्या म्हणाल्या, प्लास्टिक हे पृथ्वी व मानवी आरोग्यासाठी घातक आहे, त्यामुळे वडगाव शहरातून प्लास्टिकचा पूर्णतः उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे। 1 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत प्रायोगिक तत्वावर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार असून 1 मार्च नंतर प्लास्टिक विक्री व वापरावर कडक कारवाई केली जाईल, असे परखड मत त्यांनी व्यक्त केलं। वडगाव सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ उपस्थित होते। तसेच नगरपालिकेच्या स्वच्छता, विद्युत व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सांस्कृतिक कार्यक्रमात शहरातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमास मुख्याधिकारी सुमित जाधव, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, नगरसेवक गुरुप्रसाद यादव, अभिजित गायकवाड, मिलिंद सनदी, निवास धनवडे, प्रवीण पाटील, विशाल वडगावे, अभिजित कदम, शीतल कोळी, तसेच नगरसेविका सुरेखा अनुसे, धनश्री पोळ, वर्षा पोवार, रुपाली माने, कल्पना भोसले, सुषमा पाटील, नीला जाधव, सुमन कोळी, प्रणिता भोपळे, सारिका गोंदकर यांच्यासह आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, यादव आघाडीचे कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे। आपला प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त वडगाव नगरपालिकेचं प्रशासन आणि आम्ही सगळे नगरसेवक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आपण सांस्कृतिक कार्यक्रमानं त्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत, पण त्याबरोबर 2 गोष्टी इथं फार महत्त्वाच्या आहेत। त्याची पहिला म्हणजे आपण जे प्लास्टिक निर्मूलन पेट वडगाव हे आजपासूनचे जे धोरण जाहीर केलेलं आहे, त्या धोरणामध्ये व्यापारी असोसिएशनला आपल्याला मदत करायचं ठरवलेलं आहे। इथं पूर्ण पेट वडगावमध्ये जवळजवळ 20,000 कापडी पिशव्याचं वाटप हे पुढच्या महिन्यामध्ये केलं जाणार आहे। आणि माझी सगळ्या पूर्ण वडगाव जनतेला आणि व्यापारी असोसिएशनला, प्रत्येक व्यापाऱ्याला माझी मनापासून विनंती आहे की जे प्लास्टिक आपल्या पृथ्वीचा घास घ्यायला टाकलेला आहे, आपला घास घ्यायला टाकलेला आहे, जे आपल्याला आरोग्यदृष्ट्या अतिशय हानिकारक आहे, ह्या प्लास्टिकचा पूर्णपणे वडगावमधून आपल्याला उच्चाटन करायचं आहे। 1 फेब्रुवारीपासून ह्या कार्यक्रमाला आजपासूनच चालू झालेली आहे। 1 फेब्रुवारी ते 1 मार्च हा ट्रायल बेसवरती आपण संपूर्ण कार्यक्रम हाती घेणार आहोत। 1 मार्चपासून मात्र जर प्लास्टिक व्यापाऱ्यांनी दिलं किंवा आपल्या जनतेच्या हातामध्ये दिसलं तर मात्र 100% कडक कारवाई होणार आहे। कडक कारवाईशिवाय शिस्त लागणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे। सगळ्यांनी याची नोंद घ्यावी, कारण जवळजवळ 1 महिना आपण सगळ्यांना सुधारायसाठी आपण त्यांना हे देणार आहोत। त्याच्याबरोबर आपल्या कापडी बॅग्स सुद्धा प्रत्येकाच्या घरात 2-2 कापडी बॅग्स ह्या वडगाव नगर परिषदेतर्फे आपल्या घरामध्ये येणार आहेत। त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती आहे की भाजीसाठी येताना, किराणासाठी येताना, काही बाजार करण्यासाठी येताना प्लॅस्टिक हा शक्यतो पर्याय हा पूर्ण टाळावा। 1 तारखेपासून मात्र 1 मार्चपासून मात्र प्लास्टिक पूर्णपणे वडगावमधून हद्दपार करण्यात येईल, ह्याची सगळ्यांनी मनापासून नोंद घ्यावी। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं पाऊल इथं आपण स्वच्छ सर्वेक्षणतर्फे उचललेलं आहे। त्याच्यामध्ये आपण एक व्हॉट्सअप नंबर आपल्याला दिलेला आहे। हा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांच्याकडे जाहीर होणार आहे की तुमची तक्रार या व्हॉट्सअपवरती यावं। आमचं यादव आघाडीचं एकच ब्रीदवाक्य आहे, 1 कॉल सर्व प्रॉब्लेम सॉल्व। आणि त्याप्रमाणे आम्हाला तुमची साथ मिळणं अतिशय गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। आजपासून सगळ्यात आम्हाला आपण ज्या दिवशी इथं आपण नगरपालिकेमध्ये सगळ्यांचं आम्ही आतमध्ये आलो, मी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून कारभार हातामध्ये घेतला, त्या दिवसापासून आपण काम चालू केलेलं आहे। काल आपण पाहिलेलं आहे की काल आपल्या तलावावरती आपण प्रकाश महोत्सव हे केला। आजही तो प्रकाशाचं जी संध्याकाळी जो आपण महोत्सव प्रकाश योजना जी आपण करणार आहोत, तर ती आज संध्याकाळी सुद्धा त्याचं सगळं डेमॉन्स्ट्रेशन तसंच राहणार आहे। मला सगळ्यांना अगदी मनापासून नम्र विनंती करायची आहे की तळ्यावर
त्याचा आनंद घ्यावा. असंच तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभो. लहान मुलांचे आता छान छान प्रोग्राम्स इथं होणार आहेत. खूप वेळ व्हायला लागलाय, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.